माझ्याकडे मध्येच पेरेंट्स आले होते एक छोट्याशा मुलाला घेऊन. हिज एज वॉज जस्ट 4 years old. आणि त्यांनी म्हटले की मॅम आम्हाला तुमचा रिझल्ट माहिती आहे, कारण की त्यांनी रेफरन्स थ्रूच आले होते. आणि जेव्हा मी अनुरागला बघितलं त्याच्या कानातला तो डूल सुद्धा अजून काढलेला नव्हता. मला वाटलं विल ही बी एबल टू डू इट असं वाटलं होतं, कारण की अनुराग इतका ऍक्टिव्ह चाइल्ड होता की त्याच्याकडून ते बसवून करून घेणं दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी. बट विदिन अ वीक, यू विल नॉट बिलीव्ह, विदिन अ वीक अनुरागने इतकं सुंदर प्रोग्रेस दाखवलं. त्याची तीच म्हणजे लाईक एनर्जी त्याला मी कन्वर्ट केले की रिडिंग रायटिंगसाठी. अँड ही वॉज सो इंटरेस्टेड इन दॅट वॉज अ गेम फॉर हिम. रीडिंग वॉज अ गेम फॉर हिम. ही स्टार्टेड रीडिंग अँड वी ऑल वर प्रेझिंग हिम. त्यामुळे अनुराग फक्त वर्ड्स आणि सेंटेन्सेस नाही तर स्टोरी बुक्स वाचायला लागला. लाईक डिफिकल्ट अँड अननोन वर्ड्स पण तो इतक्या व्यवस्थित प्रोनाऊन्स करायला लागला. लाईक स्कॉर्पिओ. इट वॉज लाईक फॉर मी ऑल्सो इट वॉज ओ माय गॉड, दिस इज अन अचीवमेंट. इतकं छान वाटलं अनुराग करतो. आणि त्याचे पेरेंट्स पण म्हटले की रिअली मॅम आम्हाला ज्यांनी रेफरन्स दिलं ना त्यांना पहिला फोन करून सांगितलं की यू हॅव गिवन अस द राईट टीचर. So it is really great and God bless Anurag. Anurag is doing very well. Now he is doing top in his class only because of phonetics, only because of his reading and writing.